नमस्कार, कसे आहेत तुम्ही सर्व? स्वरूपास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज मी बनवते गुढीपाडवा स्पेशल बासुंदी। सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि स्वरूपास किचनकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आता या बासुंदीमध्ये मी एक खास पदार्थ टाकलेला आहे, त्यामुळे आपल्या बासुंदीची चव एकदम डबल होईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता बासुंदी बनवायला सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे जाड तळाचं असं पातेलं घ्यायचे। त्यामध्ये मी इथे 1 लिटर एवढं दूध घालून घेते। आता जाड तळाचं ह्याकरता घ्यायचं कारण का आपल्याला दुधाला कंटिन्यूअस ढवळायचे आणि दूध खाली लागलं नाही पाहिजे, जळलं नाही पाहिजे। त्याकरता इथे आपल्याला जाड बुडाचंच पातेलं घ्यायचे आणि दूध आपल्याला असं कंटिन्यू ढवळत राहायचे। दुसरी टिप म्हणजे बासुंदी करता कधी पण म्हशीचं दूध घ्या, म्हणजे असं चांगलं मलाईदार दूध घ्या, त्यामुळे आपली बासुंदी अशी छान अशी लच्छेदार होते। हे बघा, आता कंटिन्यू आपल्याला हे असं ढवळत राहायचे जोपर्यंत आपलं दूध असं अर्ध होत नाही तोपर्यंत। दूध वरती येतं त्याकरता इथे आपल्याला मध्ये चमचा ठेवला तरी चालेल, त्याकरता आपलं दूध जे आहे ते वरती येणार नाही। हे बघा, आता इथे प्रॉपर अशी हाफ क्वांटिटी झालेली आहे दुधाची। 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत दूध कंटिन्यू असं हाफ करायला। हे बघा, आणि तुम्हाला हे नंतर आहे ना स्लो गॅसवरतीच असं ढवळत राहायचे। आता ह्यामध्ये मी घालते 3/4 कप एवढी साखर। तुमच्या गोडीनुसार तुम्ही ते साखर घालायची। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे केशर दूध। केशर मी थोडेसे दुधामध्ये भिजवून ठेवले होते, तर हे बघा छान असा मस्त कलर आलेला आहे। त्याचबरोबर मी ह्यामध्ये घालते थोडीशी वेलची पावडर। वेलदोडे थोडेसे मी असेच ना अख्खे ठेवले, ते ना बासुंदी पिताना ते तोंडामध्ये खूप छान लागतात। त्याचबरोबर इथे मी घालते थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर आणि इथे मी काजू बदाम पिस्ता असे बारीक करून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये घालून घेते। तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट पावडर नसेल तर तुम्ही इथेही स्किप करू शकता। आता हे सर्व आपल्याला असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला एक 10 मिनिटं ही बासुंदी अशीच उकळू द्यायची। हे बघा, अशा प्रकारे आपली बासुंदी केवढी सुंदर तयार झालेली आणि पूर्ण किचनमध्ये छान असा मस्त घमघमाट सुटलेला आहे। तर हे बघा, आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली बासुंदी केवढी मस्त तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं एक सिक्रेट जिन्नस, ते म्हणजे जायफळ। जायफळशिवाय बासुंदी छान लागत नाही, तर जायफळचा जो फ्लेवर बासुंदीमध्ये उतरतो ना, त्यामुळे बासुंदी आपली एकदम छान अशी सुमधुर बासुंदी होते। तर हे बघा, असं मी फ्रेशच जायफळ आहे ना ते असं ग्रेट करून घेतले। जायफळ पहिलेच ग्रेट करून ठेवू नका, त्यामुळे काय होतं जायफळचा जो सुवास असतो ना तो सर्व निघून जातो। तो असं फ्रेश ना बासुंदीमध्ये ग्रेट करून घ्या। तर आता आपली बासुंदी छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता काही जणांना बासुंदी एकदम गरम खायला आवडते, नाहीतर काहींना चिल्ड। मला तर एकदम चिल्ड आवडते, त्याकरता इथे मी सर्वात पहिले सर्व करायच्या अगोदर ही बासुंदी अशी थंड करून घेते, एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। हे बघा, थंड झाल्याच्या नंतर ना ह्याच्यावर जी मलाई येते ना ती खूप छान लागते खायला। तर ही मी आता बासुंदीमध्ये सर्व अशी मिक्स करून घेते, कारण वरची मलाई काढून घेतली तर बासुंदीला काही चव उरणारच नाही। तर ही सुद्धा मी आता या बासुंदीमध्ये अशी प्रॉपर मिक्स करून घेते। तर आता आपली बासुंदी थंड झालेली आहे, ती आता आपण छान सर्व करून घेऊया। तर आता मी इथे घेतलेला आहे काचेचा बाउल। काचेच्या बाउलमध्ये सर्व बासुंदी आपल्याला घालून छान मस्त गार्निश करून घ्यायची। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर गुढीपाडवा स्पेशल थाळी, श्रीखंड अशा बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही स्वरूपास किचनला जाऊन बघू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।